नमस्कार मैत्रिणींनो, आज मी करणार आहे रताळ्याची चिंचगुळाची भाजी। तर रताळ्याची भाजी करताना रताळी आधी स्वच्छ धुवून घ्यायची, कारण रताळ्यांना खूप माती लागलेली असते। सो ती पाण्यात टाकून ठेवायची आणि थोड्या वेळाने स्वच्छ धुवून घ्यायची। रताळी धुवून झाल्यानंतर त्याची सालं काढून त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या। चला तर आपण आता भाजी करून घेऊ। फोडणीमध्ये मोहरी, जिरे, हिंग टाकून त्यानंतर रताळ्या आणि थोडा कढीपत्ता टाकून रताळ्याच्या फोडी टाकून परतून घेऊन द्या। परतून झाल्यानंतर त्यात थोडी हळद, लाल तिखट आणि भाजीचा मसाला घातलाय। आता भाजीवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची। आता एक वाफ आल्यानंतर त्यात थोडेसे पाणी घालून घेऊ आणि पुन्हा एकदा परतून घेऊ आणि पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ। आता यामध्ये चिंचेचा कोळ घालून मिक्स करून घेऊ आणि भाजी शिजवून घेऊ। दहा मिनिटे झाली आहेत आणि भाजी छान शिजली आहे। आता यामध्ये गूळ, आवडीनुसार गूळ आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि भाजी मिक्स करून घेऊ। वरून छान ओले खोबरे घालून भाजी एकजीव करून घेऊ आणि अशा प्रकारे आपली रताळ्याची चिंचगुळातली भाजी तयार आहे। चला तर मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।